यानंतर वैष्णवी 10वी ही आपले मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, माझे नाव वैष्णवी विलास. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिक्षक हा ज्ञानाचा दीपस्तंभ आहे, जो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश आणतो. तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवली, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार. शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त आणि शिकवण यांचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. तुम्ही आमचे जे भविष्य घडवले आहे, त्यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी आहोत, सदैव ऋणी आहोत. नको मला पांडुरंग पंढरीचा, नको मला ती रखुमाई, नको मला पांडुरंग पंढरीचा, नको मला ती रखुमाई, कारण मी साक्षात पाहिलं त्या देवांना, ज्यांनी जीवनात भरली शाही, ज्यांनी जीवनात भरली शाही. ते म्हणजे जिजामाता प्रशालामधील सर्व गुरु आणि ज्ञानदीप कोचिंग मधील बिपिन सर व इतर शिक्षक. खरंच सर, तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. आम्ही फक्त तुमच्यासाठी एकच करून तुमचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करू शकतो की आम्ही चांगले मार्क घेऊनच तुमचे उपकार फेडू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये आमच्याकडे. खरं तर जिथं आज मुलींना खरंच खूप समस्या असतात बाहेर जाण्यासाठी, शिकण्यासाठी. यामुळे मुली मागं राहतात. मुलांचं कसं असतंय, घरचे म्हणतात ठीक आहे मुलगा चल लावू, काय असो हुशार असो नसो, मुलाचा कोणी एवढा विचार करत नाही. मुलगी हुशार जरी असली किंवा नसली तरी नको, मुलगी आहे काही गरज नाही, तू घरातच बस आपली आणि तुझी शाळा बघ. पण ज्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही एक असं ऑनलाईन क्लास चालू करून खरंच मुलींना एकदम असं त्यांना जगण्याची थोडक्यात संधी दिली आहे. त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याची तुम्ही त्यांना संधी दिली आहे. खरंच सर, तुमच्यामुळे आज 70% मुली सुरक्षित राहिल्या आहेत की त्यांना बाहेर तासला जावं लागत नाही आणि योग्य शिक्षण आणि चांगलं शिक्षण या ज्ञानदीप कोचिंग मधून आम्हाला भेटतंय. त्याबद्दल खरंच सर खूप खूप आभारी आहे. आणि मला तर सर वाटतंय की मी तासाला बसल्यापासून खूप एवढा माझ्यात इम्प्रुव्हमेंट झाले की मला गणित असं आधी नको नको वाटायचं की गणित विषय मला काही सर्वांनाच नको वाटतो कारण तो खूप अवघड असतो, हार्ड असतो. पण तिथं तुम्ही सोप्या सोप्या स्टेप शिकवून एवढं गणित हवंसं करून टाकलंय की आता गणितच विषय आवडायच लागलाय. तुम्ही गणितातली सूत्र शिकून आयुष्यात आलेल्या संकटांवर कुठलं सूत्र कसं वापरून त्याच्या प्रॉब्लेमवरचं कसं सोल्युशन काढायचं हे शिकवलं. त्याबद्दल खरंच सर मनपूर्वक आभार. आणि तुम्ही फी पण एवढी फार जास्त नाही घेतली, तेवढी फी म्हणजे मापात फी पण आहे आपली, खूप जास्त नाही. आणि खरंच सर, कोरोना सारखा काळ आला, तुम्ही हे चालू केलं. खरंच सर, तुमचे मानाव तेवढे आभार कमी आहेत. धन्यवाद सर. ज्ञानदीप कोचिंग ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकली. चला तर मग आपल्याही पाल्याची उज्ज्वल शैक्षणिक भविष्य घडवूया आणि ज्ञानदीप कोचिंग ऑनलाईन क्लासेसमध्ये प्रवेश घेऊया. थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून आमच्या बॅचेसचे माहितीपत्रक पहा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.